नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे रंग जेव्हा आपण उलगडतोय तेव्हा कथा, कविता, नाटक किंबहुना वैचारिक लेखन, ललित लेखन असे साहित्याचे विविध प्रकार आपल्या समोर येतात. आणि मग या सगळ्या विविध प्रकारातनं नेमकं साहित्य जेव्हा आपण उचलतो, तेव्हा त्या अनुभवाच्या तळाशी जाऊन प्रत्येक साहित्यिक आपल्या दृष्टीने आपली कथा, आपली कविता किंवा आपलं ललित लेखन आपल्या समोर मांडत असतो. म्हणूनच या सगळ्या साहित्याचे विविध रंग आपल्या या कार्यक्रमातनं उलगडत असतात. आजही असाच एक विशेष कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत लेखिका नीता गद्रे आणि प्रसिद्ध कवी कॅप्टन वैभव दळवी. दोघांचंही मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर मला तुम्हाला दोघांनाही सांगायला आनंद वाटतो की या प्रत्येक कार्यक्रमातनं अनुभवाचे इतके वेगवेगळे कंगोरे आपल्या आपल्या लेखनातनं व्यक्त झालेत की त्या माध्यमातनं आमच्या समोर खरोखर विपुल असं साहित्य आणि जे आजच्या काळातलं आहे, गेल्या 25-30 वर्षातलं आहे ते आपल्या समोर येतं. आणि या सगळ्याचं मांडणी करण्यासाठी याचं निमंत्रक म्हणून ज्या आपल्या सोबत आहेत शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे आपल्या बरोबर आहेत. नीलमताई, स्वागत आहे आपले. नमस्कार. आज नीताताई कथा लेखिका आहेत, उत्तम. त्यांनी आकाशवाणीवर भरपूर काम केलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी कामं केली आहेत आणि कॅप्टन यांच्या नावातच कॅप्टन आहेत, त्यामुळे त्यांचा जो सागरी प्रवास आहे आणि सागरी प्रवासावर आधारित सुद्धा त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे, कविता उत्तम त्यांनी केलेल्या आहेत. तर मला वाटतं नीलमताई आज दोघांचंही आपण स्वागत करावं अशी मी विनंती करते. साहित्य रंगामध्ये आमचा सातत्याने असा प्रयत्न होता की ज्यांनी वेगवेगळी माध्यमं वापरलेली आहेत अशा लेखकांचा सुद्धा विशेष अंतर्भाव झाला पाहिजे. अर्थात लिखाण हे महत्त्वाचं आहेच, परंतु आपण बघतो की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारनी समाज माध्यमांवरती सुद्धा त्याची दखल घेतली जाते आणि पूर्वी देखील अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्वांनी नाटक, सिनेमा, विविध माध्यमातून संगीत, नाटकं याच्यामधून सुद्धा साहित्याच्या मध्ये स्वतःचा आविष्कार केलेला आहे. आज आपल्याकडे आलेले दोघही जण जे लेखक लेखिका आहेत त्याच्यामध्ये नीता गद्रे या MA BJ पर्यंत शिकलेल्या आहेत आणि त्यांची 12 पुस्तकं आतापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत आणि त्याच्यामधली नावं इतकी छान आहेत: तानापिही, काचापाणी, खेळ, अथांग, संभव, अनोखं पालकत्व. यामधून सगळ्या जीवनाचा एक चांगल्या प्रकारचा आवाका त्यांच्या लिखाणामध्ये त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या कामाचं, लिखाणाचं दखल जी आहे ती फार मोठ्या प्रमाणामध्ये घेतली गेली आणि त्याच्यामध्ये आकाशवाणीमध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. त्यांनी त्याच्यावरती 50हून अधिक नभोनाट्य, रूपक आणि श्रुतिका लिहून सादर केलेले आहेत. तसंच द सायलेंट फिल्म हे दादासाहेब फाळके यांचं चरित्र मेहता पब्लिशिंग हाऊसने आत्ता 25ला म्हणजे 26 जानेवारीला प्रकाशित केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या टिकली या कथेचा मराठवाडा विद्यापीठाच्या प्रथम कलावर्ष शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. मुलाखती घेणं हा एक त्यांचे आवडीचा विषय आहे आणि त्यांचं लता मंगेशकर यांची त्यांनी मुलाखत घेतलेली आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या नीता गद्रे यांनी आकाशवाणीवर काम करत असतानाच एका बाजूला शब्द साहित्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. कॅप्टन वैभव दळवी यांचा परिचय करून द्यायचा झाला तर खरं सांगायचं तर अत्यंत नेत्रदीपक असं काम त्यांनी मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम ट्रेनिंग या भारतातील अग्रगण्य संस्थेमध्ये प्रशिक्षक आणि ते व्याख्याते आहेत. व्हीशिप्स या आंतरराष्ट्रीय जहाज व्यवस्थापन कंपनीत त्यांनी संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर अध्यापन, प्रशिक्षण, सल्लागार मंडळावरती काम करणं आणि वेगवेगळ्या परिसंवाद आणि चर्चासत्रामधून त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचबरोबर बाह्य परीक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी समुद्रायन आम्हाला नेहमी असं लक्षात येतं की खूप जणांनी एक वेगळ्या प्रकारनी पंचमहाभूतं पाणी, पृथ्वी, तेप, वायू, सगळं आकाश या सगळ्याच्या बरोबरीने जगामध्ये ज्याबाबत अतिशय गूढता आहे आणि अतिशय आपला आवडता असा आहे तो म्हणजे समुद्र. त्या संदर्भामध्ये तुम्ही तांत्रिक आणि वैज्ञानिक काम केलेले हे तुमचं फार मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर अष्टावधानी कलामीमांसा, हॅशटॅग कविता, निळाईची गाज या संदर्भाबरोबरच
इंग्लिशमध्ये सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. आणि त्याचबरोबर अर्जंट विषयावर आधारित तुमची व्याख्यानं दूरदर्शन वर झालेली आहेत. ध्वनिमुद्रिका आपल्या प्रकाशित झालेल्या आहेत. निमंत्रित कवी म्हणून आपला सहभाग राहिलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही अभिनेते पण आहात, हे मला म्हणजे परत आलं, लक्षात आलं. ते काही वेळेला असं होतं की आपण नावं शेवटी चित्रपटांच्या मध्ये शेवटी येतात तेव्हा बहुतेक प्रेक्षक हे चालायला लागलेले असतात किंवा निघालेले असतात. अशा वेळेला थांबून बघितल्याशिवाय किंवा बऱ्याच वेळेला आपल्या ओव्हरलुक होतं, म्हणजे मुद्दामून असं नाही, त्या कलाच्या अभिव्यक्तीमुळेच आपण इतके भारावलेलो असतो की काही वेळेला नावापेक्षा अभिनय आणि त्या व्यक्तीला त्या माणसाच्या नावानेच आपण ओळखतो बऱ्याचशा वेळेला. असं देखील सामान्य प्रेक्षकांचं झालेलं असतं. तर तुम्ही ते सुद्धा काम अभिनेता म्हणून सुद्धा केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं सगळं एक वेगळ्या प्रकारचं काम करत असतानाच पत्रसंवाद हा व्यापारी जहाजांवरून जगप्रवास करताना घेतलेला अनुभव आहे. तुम्ही आज कविता सादर करणार आहात आणि नीता गजरे यांच्या कथा आहेत. मला नेहमी असं वाटतं उत्तरा की असे जे व्यक्ती येतात वेगळ्या प्रकारचं काम करणारे, त्यांची एखादी 1 तासाची अशी प्रकट मुलाखत सुद्धा घ्यायचा आपण कवीला प्रयोग केला पाहिजे की ज्याच्यामध्ये 15-20 मिनिटं ही खरंच कमी पडतात त्यांना. परंतु अलीकडे ट्रेंड असा आहे की सगळे कार्यक्रमच मुळे 6 ते 8 मिनिटात संपवले पाहिजेत. त्या पार्श्वभूमीवरती आपण एक थोडासा धाडसी विचार केला की 1 तासाचा तरी कार्यक्रम आपण करूया. परंतु काही वेळेला परदेशामध्ये मुलाखती होतात किंवा पॉडकास्टवरती काही मुलाखती आपण पाहतो, तर कुठेही लेखकाला न थांबवता सातत्याने त्यांची एक लिंक लागू देऊन त्यांना जेवढं अजून समोर व्यक्त करता येईल तेवढं व्यक्त करायला अवकाश मिळाला तर त्याच्यामध्ये नक्कीच अजून प्रेक्षकांना आणि रसिकांना त्याचं सुद्धा समाधान लाभत असतं. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कॅप्टन वैभव दळवी यांचं आहे. आणि एक मला असं वाटतं की दोघांचंही आज आता काही अडचणींमुळे थोडं काही वेळेला आपल्याला वेळ जातो सगळ्यामध्ये. पण नीता गजरे यांनी आजारपणावरती पण काही लिखाण केलंय का, मला एक थोडी शंका आली. कारण एक फार पूर्वी मी जे वाचन केलं त्याच्यामध्ये त्यांचं नाव मला साप्ताहिक सकाळच्या अंकामध्ये वाचलेलं वाटतं आहे. पण एखादेस मला त्यांच्या बोलण्यामध्ये ते स्पष्ट होईल. तुमचं दोघांचं मी मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला कार्यक्रमाबद्दल आपण आलात त्याच्याबद्दल मनापासून आपले कौतुक करते आणि तुमचं लिखाण ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. धन्यवाद. नक्कीच. नीलमताई, तुम्ही म्हणालात तसं की 2 वेगळी व्यक्तिमत्व आहेत आणि प्रत्येकाचं काम वेगळं आहे. म्हणजे नीताताईंनी आकाशवाणीत इतकी वर्ष काम केलंय, आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आणि कॅप्टन तुमचं सगळं समुद्रावरचा सगळा प्रवास आहे. त्यामुळे 2 वेगळे अनुभव आम्हाला आज वेगवेगळ्या ह्याच्यातनं, म्हणजे ज्याला म्हणतो की एक कथेमधनं आणि एक कवितेमधनं, अशा साहित्य प्रकारातनं आम्हाला हे वेगळे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. नीताताई, तुमचं देऊळ हा जो कथासंग्रह आहे, त्या कथासंग्रहातली आई नावाची जी तुमची कथा आहे, ती सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आणि मग आपण पुढे जाऊया. नीताताई, कथा. नमस्कार. माझी ही देऊळ कथा संग्रहातली कथा चंद्रकला प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केली. कथेचं शीर्षक आहे आई. ऑफिसची एक मीटिंग करून मी परतत होते. महाराष्ट्र एक्सप्रेसनं प्रवास करत होते. डब्यात गर्दी होती. माझ्यापासून 2 फूट अंतरावर एक बाई बसली होती. बाई भिकारीणच होती ती. कपडे फाटलेले, साडीला अनेक ठिकाणी गाठी मारलेल्या, केसांच्या जटा झालेल्या. तिच्या अंगाला घाण वास येत होता. तिच्या जवळून जाणारा प्रत्येक जण नाकाला रुमाल लावत होता. तिला हकलत होता, पण ती जरासं हल्ल्यासारखं दाखवायची आणि तिथंच बसून राहायची. तिच्या जवळ तिची 2 पोरं होती. अंगात बटणं नसलेले फाटके शर्ट अडकवले होते. खाली चड्ड्या नव्हत्या. नाकातून चेंबूड वाहत होता. डोळ्यात चिपडं, अगदी घाण वाटावी अशी ती पोरं होती. ती मात्र त्या मुलांना अगदी छातीजवळ कवटाळून घेऊन बसली होती. त्या तिघांभोवती माशा घोंगावत होत्या. मला दिसलं की तिच्या डोळ्यातून पाणी वाहतंय आणि आपल्या फाटक्या पदरानं ती ते पुसतीये. तिला रडताना बघून मला तिची दया आली. इतक्यात एक स्टेशन आलं. गाडी थांबली. ती उठली. तिनं आधी एका मुलाला आणि नंतर दुसऱ्या मुलाला छातीशी कवटाळलं. त्यांचे मटामटा मुके घेतले आणि त्यांना खाली ठेवलं. तिचे डोळे अखंड वाहत होते. स्टेशन लहान होतं
गाडी लगेच सुटली. ती उठून गाडीच्या दरवाजाजवळ गेली. कुणाला काही कळायच्या आत तिनं प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि वेगानं स्टेशन बाहेरच्या दिशेनं पळायला लागली. डब्यातले सगळे स्तंभित झाले. गाडीनं वेग घेतला. तिची दोन्ही मुलं आई दिसेना म्हणून कावरी बावरी होऊन रडायला लागली. 2 मुलांना देवाच्या भरोशावर तिथंच सोडून त्यांची आई पळून गेली होती. ही वस्तुस्थिती लक्षात येण्या इतपत भानावर यायला आम्हा सगळ्यांना 5 मिनिटं लागली. डब्यात एकच गलका सुरू झाला. सगळेजण त्या मुलांना दया दाखवून त्यांच्या आईला शिव्या घालू लागले. असली कसली आई ही? पोटच्या पोरांना अशी वाऱ्यावर सोडून गेलीच कशी? मातृहृदय नावाची काही चीज आहे की नाही? आई आहे का राक्षसीन? प्रत्येक जण स्वतःचा निषेध, राग, तिरस्कार व्यक्त करत होता. हे सगळं मला बधीर करणारं वाटत होतं. मगाशी ती बाई खूप रडत होती. डब्यातून उडी टाकण्यापूर्वी ती त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेत होती. त्या अर्थी तिला त्या मुलांना सोडताना खूप वाईट वाटत होतं हे नक्की. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली. कुणीतरी रेल्वे पोलिसांना, स्टेशन मास्टरला बोलावलं. त्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केलं. त्यांच्या पळून गेलेल्या आईचं वर्णन सांगितलं. त्या 2 पोरांना उचलून पोलीस निघून गेले. कोल्हापूर आलं. मी अजून त्याच विचारात होते. सामान उचललं, घरी गेले, सगळं आवरून ऑफिसात गेले. गेल्या गेल्या स्टेशन डायरेक्टरना नागपूरच्या मीटिंगमध्ये काय झालं याचा वृत्तांत सांगितला. टेबलवर येऊन माझं काम सुरू केलं. दिवसभर इतकं काम होतं की जेवणासाठीही जेमतेम वेळ मिळाला. या सगळ्या गडबडीतही रेल्वेतला प्रसंग मनात ताजा होताच. ऑफिस सुटायची वेळ टळून गेली तरी मी काम करत होते. काम आटोपून संध्याकाळी मी घरी जायला निघाले तर मला असं दिसलं की एक बाई गेट मधून आत येऊ पाहते आणि वॉचमन तिला ऑफिस संपलंय, आता उद्या या असं सांगतोय. ती बाई रडत होती. मी वॉचमनला सांगून त्या बाईला आत घेतलं. माझ्या केबिन मध्ये नेलं. तिला पाणी दिलं. ती थोडी शांत झाली. तिला खुर्चीत बसायला देत मी विचारलं, बाई तुम्ही का रडता? काय झालं? माझी पोरगी हरवलीये. केव्हा? 4 दिवस झाले बघा. सकाळी वाळूत खेळत बसली होती. मी घरच्या कामात होते. जराशानं बघितलं तर दिसेना. सगळ्यांनी विचारलं. कुणाला बी माहित नाही. म्या धावून धावून सगळीकडे पाहिलं. कुठं बी नाही. रस्ते पाहिले, देवळं पाहिली, हिरी बी पाहिल्या. कुठंच नाही. काही भांडण झालं होतं का तुमचं आणि तिचं? नाही हो. हाडाची गरीब पोर. पायानं दुबळी. तिला भरभर चालता बी येत नाही. कुठं जाणार ती जाऊन जाऊन? कळना झालं या. तुमच्या मालकांची मदत घेतलीत का? तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे पाहत मी विचारलं. मुडदा बशिवला त्या मालकाचा? हाय कुठं घरात तो? चुलत्याचा खून केलाय त्यानं. पोलिसांचं तोंड चुकवत पळतोय. फरार आहे तो. हे ऐकताना माझ्या अंगावर काटा आला. मी विचारलं, किती मुलं आहेत तुम्हाला? 6. मोठा 13 वर्षाचा आहे. एके ठिकाणी काम करतोय. पाठचा 11 वर्षाचा, तो भी काम करतोय. नंतरच्या 3 मुली आहेत ती. ही 4थी 6 वर्षाची आहे. तीच हरवली आहे. काळी सावळी, तिरळ्या डोळ्याची, लंगडी. पण माझं लेकरू आहे हो ते. लई जीव आहे माझा तिच्यावर. हल्ली काय बी ऐकतो आपण. पोरीची जात, कुणाची वंगाळ नजर पडली तर पोरगी घाबरून जाईल हो. मला तिला शोधायचंय. माझी शेजारीण म्हणाली, रेडिओ स्टेशनवर हरवल्या माणसाचं वर्णन सांगितलं की आपलं माणूस सापडण्याचा चान्स आहे. म्हणून मी इथं आली या. ईट भट्टीवर काम करते मी. ते सोडून आली या. मी म्हंटल जरूर. आपण वर्णन सांगूया तुमच्या मुलीचं, ती सापडेल. कुणी तिला बघितलं असेल तर इथं केंद्रावर येऊन पत्ता सांगेल. त्यावरून शोधता येईल. बरं, एक सांगा, तुम्ही पोलिसात तक्रार केलीये का? नाही हो. तक्रार तर नोंदवलीच पाहिजे. पोलिसांकडे तक्रार नोंदवल्याचा दाखला असल्याशिवाय आम्हाला रेडिओवर निवेदन देता येत नाही. पोलिसात कशी जाऊ ताई? माझा नवरा फरार आहे. पोलीस त्याच्या मागावर आहे ते. मला बी दर महिन्याला येऊन छळत्यात. नवरा कुठे ते सांग म्हणून. पोरं आणि मी लई घाबरतो पोलिसांना. मी पोलिसात जाऊन आपणहून
आगीत हात कशाला घालू? पोलिसांच्या दाखल्या बगर काय होते का बघा की. नाही हो बाई, पोलीस स्टेशनचा दाखला हवाच, असा आमच्या ऑफिसचा नियम आहे. त्याशिवाय हे निवेदन रेडिओवरून देता येणार नाही. तिनं रडायला सुरुवात केली. ती माझ्या पायावर डोकं ठेवत होती. मला अवघडल्यासारखं वाटत होतं. मनात आलं, हिचा नवरा गुन्हेगार, फरार, ही वीज भट्टीवर काम करते, हिला 6 मुलं, त्यातली ही एक मुलगी हरवली. तर बरंच झालं, खायचं एक तोंड कमी नाही का झालं? व्यवहारी जगात कडवट झालेल्या एखाद्या बाईनं निश्वास सोडला असता. पण ही रडती, मुलीच्या काळजीनं वेडीपिशी झालीये. असं हे मातृहृदय. तिचे निवेदन मी रेडिओवरून देऊ शकत नव्हते. मी नियमाने बांधलेली होते. मी तिची कशीबशी समजूत काढली, तिला गरम चहा पाजला, पाठीवर थोपटलं, तिची रवानगी केली. आमच्या नियमांच्या मर्यादा मला प्रथमच जाचक वाटल्या. मी घरी आले. मला रात्रभर त्या 2 माता आठवत राहिल्या. पोचता येत नाही म्हणून मुलांना मुद्दाम हरवायला लावणारी एक आई आणि पोचता येत नाही तरीही आपल्या हरवलेल्या अपंग मुलीला शोधणारी दुसरी आई. दोघीही आयाच, माताच. या लाचार जगाच्या दुःखी, असहाय्य प्रतिनिधी. माझी कथा संपली. ही कथा खरंच. स्वानुभवाच्या आधारानं लिहिलेली आहे. बरोबर. धन्यवाद. खरं तर ते चित्रण आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं, की जशी ती ट्रेनमध्ये तुम्हाला दिसली आणि इकडे नियमांच्या अडचणीमध्ये तुम्ही सापडलात. पण जसं की तुम्ही सुद्धा एक आई आहात आणि त्या 2 आईंचं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. पण तो अनुभव तुमच्या त्या कथेतनं अतिशय सुंदर चित्रबद्ध झालाय. कधी-कधी अशा गोष्टींना सुंदर म्हणणं पण बरोबर नाही वाटत. पण ती शैली जी तुम्ही वापरलीत, ती आमच्यापर्यंत तो अनुभव नेऊन पोहोचवणारी होती. एवढं निश्चित. मला वाटतं कॅप्टन जहाज अपहरण घटनांमध्ये तुमच्या कडे असा म्हणजे हे जसं मुलाचं एक हरवणं आहे, तसं तुमच्याकडे तर जहाज अपहरण घटनांमध्ये एकंदरीत संकटकालीन व्यवस्थापन आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात तुम्ही अतिशय आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. संवेदनशील कामाची जबाबदारी घेतली आहे, त्याची हाताळणी उत्तम केली आहे आणि त्याबद्दल आपल्याला प्रशंसापत्र सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे याबद्दल निश्चित कौतुक. आणि अनेक कवितांमधनं तुमचेही अनुभव आलेले आहेत. तर सुरुवातीला काही प्रातिनिधिक अशा कविता तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. धन्यवाद. सर्वप्रथम मिती ग्रुप आणि साहित्य रंगाचा मी खूप खूप आभारी आहे. आणि नीलमताई आणि उत्तराताई तुम्हा दोघांचंही मला व्यक्तिशः आभार मानावेसे वाटतात. तुम्ही लेखक कवींपर्यंत पोहोचून त्यांना एक व्यासपीठ देत आहे. एखाद्या कवीसाठी, लेखकासाठी आपलं साहित्य हे खूप लोकांपर्यंत पोचतंय, हे खूप त्याचं लिखाणाचा उत्साह वाढवणारं असतं. तेव्हा तुम्हाला मनापासून धन्यवाद. पहिली माझी कविता सादर करतोय. एका छोट्या मुलीचा प्रश्न आहे आपल्या बाबांना, की बाबा कविता म्हणजे काय किंवा गाणं असतं ते कशात असतं? तर वडील तिला रसिकता शिकवतायत. गाणं कशात असतं? बाबा मला सांगा ना, गाणं कशात असतं? बाबा सांगे लेकीला, अगं ते कशात नसतं. एक साथ नमस्तेला गाणं तुमच्या शाळेत असतं. निखळून खाली पडताना ते गोल मण्यांच्या माळेत असतं. गाणं बरं का आगगाडीच्या लांब लचक शिट्टीत असतं. विटी दांडू खेळताना ते उंच मारल्या विटीत असतं. गाणं घुंगूर लावल्या बैलगाडीच्या धावणाऱ्या चाकात असतं. रवी फिरवून घुसळताना ते फेसाळलेल्या ताकात असतं. ते टपटप पडत्या बर्फाच्या गार गार गारेत असतं. कोसळताना धोधो ते पावसाच्या धारेत असतं. घुंगावणाऱ्या सोसाट्याच्या थंडगार वाऱ्यात असतं. नि खडकावर आदळणाऱ्या लाटांच्या माऱ्यात असतं. गाणं कोकिळेच्या कुहूमधल्या गोड गोड तानात असतं. नि वाऱ्यावरती सळसळणाऱ्या हिरव्या हिरव्या पानात असतं.
ते फूल आणि फुलपाखरांच्या रंगीत रंगीत बागेत असत आणि समेवर सुंदर घेतल्या त्या नेमक्या जागेत असत. ते विठोबा रखुमाईच्या तालबद्ध जपात असत. नि ढवळताना साखर चहाच्या गरम गरम कपात असत. गाणं गाणं बेटा आपल्या आधी खोल खोल मनात असत आणि नीट ऐकता आलं ना की कणा कणात असत, कणा कणात असत. माझी पुढची कविता आहे बेट. प्रशांत महासागरातनं प्रवास करताना आपल्याला अनेक आठवडे केवळ निळं पाणी आणि आकाश असतं आणि तेव्हा एखादं बेट दिसतं. त्या अनुभवात या कवितेची मुळं आहेत. अभिव्यक्तीसाठी ते बेट मी घेतलेलं आहे. बऱ्याचदा शांत केशरी कातरवेळी मी बनतो एकाकी बेट. पॅसिफिक महासागरातलं इवलस निर्मनुष्य बेट. मनाच्या पांढऱ्या शुभ्र ओल्या वाळूवर मग थडकत राहतात लाटा संथ एकामागून एक तुझ्या आठवणींच्या. अलगद झिरपत वाळून विरून जात असते एक लाट, तोवर येते दुसरी हळुवार स्पर्श घेऊन आणि वाहून नेते थोडी थोडी वाळू तिच्या सोबत खोल समुद्रात. उभं असतं बेट निर्विकारपणे निरखत खूप दूरवरच्या क्षितिज रेषेला. तेव्हाच खारा सांजवारा बिलगत असतो त्या बेटाला तुझ्या अनुभूतींचा. त्या वाऱ्याचा आणि लाटांचा एकत्रित नाद मग घोंगावत राहतो कानात अविरत अविश्रांत. दिसतं क्वचित एखाद व्यापारी जहाज क्षितिजावर. त्याचे हिरवे लाल पांढरे दिवे लुकलुकत असतात मार्गक्रमण करताना. नकोस वाटतं तेव्हा एवढंही दर्शन वास्तवातल्या वर्तमानाचं. मान वर वळवून मग पुन्हा पाहू लागतं बेट. चमचमणाऱ्या ताऱ्यांनी गच्च भरलेलं निरभ्र अथांग आकाश. त्या भूतकाळाचं. अलीकडेच कुठेस वाचलं होतं, खोल समुद्रात अशी एकाकी बेट तयार होतात. ती हजारो वर्षांपूर्वी उफाळून गेलेल्या एखाद्या ज्वालामुखीमुळेच. एखाद्या ज्वालामुखीमुळेच. माझी पुढची आणि या आवर्तनातली शेवटची कविता कोण लागतो रे ते तुमचा, ही माझ्या खूप हृदयाजवळची कविता आहे. ही भारतीय सैन्यातल्या सैनिकांसाठी लिहिलेली कविता. 2018 मध्ये या कवितेचं हिंदी रूपांतर झालं होतं आणि ते रूपांतर तत्कालीन आपले उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल A.K. भट्ट यांच्यापर्यंत पोहोचलं आणि चक्क मला त्यांनी सन्मानपत्र माझ्या घरी पाठवलं. अशी ही माझ्या खूप हृदयाजवळची कविता. आपले सैनिक विशेषतः जे सियाचीनला पहारा देतात त्यांच्या तिथल्या जो काही ते निसर्गाशी तोंड देतात, तिथल्या एकंदर परिस्थितीला तोंड देतात, त्याच्याशी आपल्याला पुसटची कल्पना नसते सामान्य नागरिक म्हणून. मला सुदैवाने तिथल्या सैनिकांना भेटण्याचा योग आला आणि तिथे ही कविताही सादर करता आली. ती मूळ कविता कोण लागतो रे ते तुमचा. जेव्हा तुम्ही साखर झोप घेत असताना मायेच्या किंवा प्रियेच्या उबेत, जमल्यास वातानुकूलित शयन खोलीत गुबगुबीत गादीवर मंशार चादर ओढून चंगळवादी स्वप्न पाहात उद्याची अधिक श्रीमंत व्हायची आणि शरीराचे अधिकाधिक चोचले पुरवायची, तेव्हा पहारा देत असतो एक सैनिक सीमेवर डोळ्याचं पातही न लवू देता. त्याच्या उद्याचाही भरवसा नसतो. सुख स्वप्न तर खूप खूप दूर असतात तेव्हा.
उभा असतो तो सीमेवर, पाय रोवून कंबरभर बर्फात रक्त गोठवणाऱ्या थंडीत. ऊब असते त्याला तेव्हा, ती फक्त त्याच्या उरात अखंड धगधगणाऱ्या देशभक्तीच्या ज्वाळेची. बस. कोण लागतो रे तो तुमचा? रक्ताचा भाऊ, जात भाऊ, प्रांत भाऊ की पक्ष भाऊ? तुमची होळी, रंगपंचमी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरोत्सव, दांडिया चालू असतो ना नेमानं वर्षभर इथं, तेव्हा तोही साजरे करतो बरं का हे सण तिथं. होळी असते. होळी असते वैयक्तिक इच्छा आणि आकांक्षांची, त्याच्या कौटुंबिक सौख्याची. रंगपंचमी, अहो खेळतो ना तो लाल लाल सळसळत्या रक्तानं, हंडी फुटते तिथेही कुणाच्या तरी आयुष्याची. 18,000 फुटी सियाचेनच्या बर्फाळ थरावर एखाद्या बोचऱ्या हिमवादळाच्या गाळ रात्री दांडिया रंगतो त्याचाही तसाच बेभान तुमच्यापेक्षाही धमाल. पण नाचत असतो तो मृत्यूसोबत थैमान घालणारा नंगा नाच. कोण लागतो रे तो तुमचा? रक्ताचा भाऊ, जात भाऊ, प्रांत भाऊ, पक्ष भाऊ की धर्म भाऊ? दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस, ओणम, लोढी, पपेटी असे मोठमोठे सणवार आणि उत्सव सालाबाद प्रमाणे एका मागोमाग एक बिनबोभाट आनंदात साजरे होत असतात ना जेव्हा या देशात. लग्न, मुंजी, बारशी अशी सगळी मंगल कार्य उत्साहात विनासायास पार पडत असतात ना जेव्हा इथं, तेव्हा तेव्हा मित्रा त्याचं लग्न लागलेलं असतं AK-47 रायफलशी. तिच्याच गोळीबारात -47 तापमानात मॉर्टरच्या तोफगोळ्यांनी साजरी होत असते सीमेवर, ज्याची बारमाही हिवाळ्यातली दिवाळी पहाट. तो कोण लागतो रे तो तुमचा? रक्ताचा भाऊ, जात भाऊ, प्रांत भाऊ, पक्ष भाऊ की धर्म भाऊ? पाठवताना तुम्ही एकमेकांना भेटवस्तू, मिठाईचे डब्बे, पेट्या, रंगी बेरंगी सोनेरी चंदेरी कागदांच्या वेष्टनात लपेटून. तसेच तोही पाठवतो सीमेवरून देशासाठी, देशातल्या गावांसाठी आणि गावात रमलेल्या तुमच्या आमच्यासारख्या माणसांसाठी त्याहून खूप सुंदर पेटारे तिरंग्यात लपेटलेले. कधी सोबत्यांना, मित्रांना, तर कधी स्वतःलाच त्यात भरून पाठवतो तो. कोण लागतो रे तो तुमचा? छे, कुणीतरी लागतो का रे तो तुमचा? बाप, खरोखर म्हणजे अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्या सीमेवर असणाऱ्या सगळ्या सैनिकांना खरोखर सलाम करावासा वाटतो. आणि खरंच आहे की इथे दसरा, दिवाळी सगळे सण आपण साजरे करत असतो कारण ते सीमेवर लढत असतात. आणि कॅप्टन, तुम्ही सगळ्या सणांशी त्यांचं आयुष्य जे जोडलत ना या कवितेतनं, तो कनेक्ट कुठेतरी लोकांच्या मनापर्यंत पोहोचला पाहिजे एवढं निश्चित वाटतं आणि तो तुमच्या कवितेतनं पोहोचतोय हे खूप महत्वाचं आहे. किंवा प्रशांत महासागरातलं तुमचं बेटही तितकंच उत्तम. आणि गाणं विशेषतः कशात असतं, तर मला पाडगावकरांची एक कविता आठवली की गाणं कुठे असतं? फुलपाखरू फुलावर बसतं, गाणं तिथं असतं. माझं नसतं, तुझं नसतं, पाठीवरचं ओझं नसतं, मन जेव्हा मोरासारखं आनंदाने नाचत नाचत झुलू लागतं, आपण काहीच करत नाही, गाणं आपोआप फुलू लागतं. पाडगावकरांनी सुंदर लिहिलंय आणि ते तुमच्या गाण्यामध्ये, तुमच्या कवितेमध्ये अतिशय सुंदर रीतीने शब्दबद्ध झालंय. त्यामुळे अशाच वेगळ्या अनुभवांसह पुन्हा एकदा नीताताई तुमच्या कथेकडे वळणार आहोत आपण. अथांग हा जो तुमचा कथासंग्रह आहे त्यातली सिनियरिटी ही जी कथा आहे ती आता तुम्ही सादर करावी. सिनियरिटी ही कथा शब्दप्रकाशन सातारा यांनी प्रकाशित केली. ये असा माझ्या समोर बैस, दिवे चालू राहिले तरी हरकत नाही, मला तोंड लपवायचंय अशातला भाग नाहीये. दार खिडक्या उघड्या राहिल्या तरी चालतील, ती बंद केलीच पाहिजेत असा माझा आग्रह नाहीये.
किंवा कर बंद हवी तर. तुला वाटतं आत्ताच मी हे सगळं का सांगतेय? कारण सांगते. असा माणूस, तुझे वडील, ज्यांच्यावर मी जीवापलीकडे प्रेम केलं, तो एका रस्ते अपघातात सापडून त्यांचा चेंदामेंदा होतो. अशा वेळेला मला काय वाटतं? माझं काय होतं? मला वेड लागतं. मी बोलत नाही. एक हरवलेला भाव चेहऱ्यावर घेऊन सुन्न बसून राहते. फक्त मॅट्रिक पर्यंत शिक्षण, वय 18, जेमतेम, माहेरी कुणाचाच आधार नाही. तू पोटात. तुझे काका, आत्या, आजी, आजोबा कुणीच माझ्यावर कसलेच इलाज केले नाहीत. मी कित्येक महिने वेडीच होते. तुझा जन्म झाला. तू हळूहळू मोठा झालास. मी तुझ्याकडे बघून दिवस ढकलत होते. पण एक दिवस मी भीत भीत भाऊजींच्या जवळ एका शिकवणीचा विषय काढला. शिकवणी रावसाहेब पडसलगीकरांच्या मुलाची होती. मी शिकवणी करू का असं विचारताच भाऊजींनी आकाश पाताळ एक केलं. प्रचंड आकांतांडव केलं. म्हणाले, तुझ्यासारख्या तरुण विधवा स्त्रीला रावसाहेबांच्या सारख्या तरुण माणसाकडे रोज संध्याकाळी पाठवलं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. आमच्या भावाला घरात आल्या आल्या पोचवलं, आम्हाला जिवंतपणी पोचवू नका. माझा जीव तळमळत होता. हे असं लाजीरवाणं, अपमानास्पद आणि जनावराहून वाईट जेणं जन्मभर जगणं मला शक्यच नव्हतं. यातून सुटका करून घ्यायलाच हवी होती. हे घर सोडायलाच हवं होतं. माझं मूल लहान होतं तोपर्यंत मी त्यांच्या आश्रयाला नाईलाजानं राहिले होते. आता तू मोठा झाला होतास. मला त्या नरकातून तुझ्या सकट बाहेर पडायचं होतं. मी फक्त योग्य संधीची वाट बघत होते. सगळेजण दुपारचे झोपले की मी हळूच रोजचं वर्तमानपत्र घ्यायची. चोरून त्याच्या जाहिराती वाचायची. नोकरीविषयक जाहिराती. एका पानावर एक जाहिरात सापडली. माझ्या योग्य जाहिरात. एका अनाथाश्रमात दाईचं काम करायला एक बाई हवी होती. तुला घेऊन मी तीच नोकरी मिळतीये का ते बघायचं ठरवलं. तो पत्ता मी नीट लिहून घेऊन पोलक्यात लपवून ठेवला. मी त्या दिवसाची वाट पाहत होते. माझ्या सुटकेची संधी नजरेच्या टप्प्यात येताच मी चित्त्यासारखी तिच्यावर झडप घालणार होते. आणि तशातच तो भयंकर प्रकार घडला. भाऊजींच्या खिशातले 500 रुपये गहाळ झाले. घरातल्या सगळ्यांची झडती घेतली गेली. भाऊजींच्या आक्रस्ताळेपणाला तर पारावारच राहिला नाही. आपल्या तिन्ही मुलांच्या अंगाला त्यांनी बोटही लावलं नाही. त्यांनी तुझ्याकडे मोर्चा वळवला. त्यांची ती हिरव्या पिवळ्या सर्पासारखी नजर बघून तू भेदरलास. माझं काळीज लकलकलं. मी धावत पुढे आले. तुला वाचवण्यासाठी तुझ्यावर ओणवी झाले. भाऊजी पुढे झाले. त्यांनी मला हिसडून ढकलून दिलं. जाऊबाईंनी मला घट्ट धरून ठेवली. आपल्या बायकोकडे पाहत ते ओरडले, पकडून ठेव तिला. तिच्या देखत याचं रक्त काढतो. फार माजलेत दोघं. साल्यांना त्यांची जागा दाखवतो. भाऊजींच्या हातात वेताची छडी होती. त्या छडीनं ते तुला सपासप मारत होते. तोंडाने म्हणत होते, पैसे दे. कुठे आहेत पैसे? पैसे दे. चोर कुठचा? तू कळवळून सांगत होता, मी नाही चोरले पैसे. मला माहित नाही. भाऊजीने मग तुला शिक्षा फरमावली. तुझी शाळा बंद केली. ते 500 रुपये फिटेपर्यंत तू काकांच्या तिन्ही मुलांचे कपडे रोज धुवायचेस असं त्यांनी सांगितलं. पण राजा, ती वेळ तुझ्यावर आली नाही. मी येऊ दिली नाही. त्याच रात्री तुला घेऊन मी ते घर सोडलं. नेसत्या वस्त्रानेशी. मी थेट नाशिक गाठलं. एकमेकांशी चकार शब्दही न बोलता आपण दोघांनी तो प्रवास केला. मी तो पोलक्यात लपवलेला पत्ता काढला. त्या अनाथाश्रमात आले. दाईची नोकरी पत्करली. त्याच आश्रमात राहिले. तुला शिकवलं. खूप खूप शिकवलं. IAS केलं. मीही शिकले.
MA केलं, MEd केलं. आपलं आयुष्यच बदललं. आपण चांगल्या घरात राहायला आलो, चांगलं अन्न जेवायला लागलो, चांगले कपडे घालायला लागलो. नवऱ्याच्या मागे कच न खाता आपल्या मुलाचं चांगलं केलं हिने, म्हणून सगळेजण आज माझं कौतुक करतायत. तुझे डोळे किंचित पाणावलेत का रे? रडू नकोस माझ्या राजा, तू कधीच रडत नाहीस, रडला नाहीस. कसाही प्रसंग येऊ दे, ठक्क कोरडे डोळे असतात तुझे. मग आज पाणी का ते? तुझं अंधार बालपण पुन्हा तुला आठवून द्यायचा अभद्रपणा मला करायचा नव्हता रे. जुन्या जखमांना टोचून रक्त काढायचा माझा हेतूच नव्हता. नाहीच आहे तुझ्या डोळ्यात पाणी. तू पुढं झालायस, मला कुशीत घेतलेस. तू माझी आई झालायस आणि मी तुझं बाळ. तू माझ्या केसातून हात फिरवतोयस, मला थोपटतोयस. माझ्या कपाळाचा मोका घेत मला आणखी जवळ घेत तू मला म्हणतोयस, काहीतरी म्हणतोयस की काकांचे ते पैसे मी घेतले नव्हते, ते तू घेतले होतेस. हे मला तेव्हाही माहित होतं. मी इतका मार खाल्ला, पण तुझं नाव शेवटपर्यंत सांगितलं नाही. तेव्हा तो मार मी फक्त तुझ्याकरता खाल्ला. पण मी जेव्हा मोठा झालो आणि विचार करायला लागलो, तेव्हा मला कळलं, मला पडत असलेला मार उघड्या डोळ्यांनी का बघितलास तू? तू पुढं होऊन चोरी कबूल करायला भीत नव्हतीस, तू बेअब्रूला भीत नव्हतीस. टाकले त्याच्यात माझं नावच टाकलं. पळून जायची संधी कायमची हुकेल या गोष्टीला. मला माहित आहे गाई, पैसे घेण्याआधी 2 दिवस तू रावसाहेबांच्याकडे पैसे उसने मागायला गेली होतीस. मी होतोच बरोबर. रावसाहेबांनी तुला आत बोलावलं, तुझ्या खांद्यावर थोपटलं आणि तुझा हात धरला. त्यांच्या हाताला हिसडा देऊन तू पळत सुटलीस. माझ्या दंडाला पकडत मला फरफटत नेलंस तू. मला माहित आहे आई, की त्याच चोरलेल्या पैशातून 500 रुपयातून तू रेल्वेचं तिकीट काढलंस. त्याच पैशातून आई तू आणि मी खूप वर्षांनी पोटभर जेवलो. त्याच पैशातून तू मला कपडे घेतलेस. तू स्वतःसाठी जुन्या बाजारातून एक साडी विकत घेतलीस. तीच साडी नेसून तू अनाथाश्रमात गेलीस. मला सगळं माहित आहे गाई. मला तुझा तिरस्कार वाटणं शक्यच नाही. मी तुझ्यावर पूर्वी इतकंच प्रेम करतो. ती चोरी तू केली होतीस हे सांगण्यासाठी केवढा मानसिक त्रास जन्मभर सोसलास. आई मला माहित होतं का ते. आई आता डोळे पुस, अजिबात रडायचं नाही. यू आर नॉट गिल्टी. मला पैसे खाऊ नकोस असं सांगताना यापुढेही जीभ कचरू देऊ नकोस. तसं सांगण्याचा हक्क तू गमावला नाहीयेस. माणसं कशी अगतिक होतात हे मला माहित आहे. मी तसा होणार नाही. मी परिस्थितीला शरण जाणार नाही. मी रडत नाही, रडणार नाही. माझ्या डोळ्यात पाणी काय येत नाही ते सांगतो. आई, तू हे सगळं सहन केलंस तेव्हा तू 23 वर्षाची होतीस आणि मी किती वर्षाचा होतो? फक्त 5 वर्षाचा. माझी दुःख भोगण्याची सुरुवात तुझ्या खूपच आधी झाली होती. जीवनाची आणि माझी समोरासमोर गाठ फार लवकर पडली होती. मी तुला सिनियर आहे या बाबतीत. आणि आई, आता सिनियरिटीचा हक्क म्हणून सांगतो तुला, माणसाने जुनी दुःख उगाळायची नसतात. भविष्याचा विचार करायचा नसतो. फक्त चालू क्षणात जगायचं असतं. डोळे पुस. धन्यवाद. वा, एक वेगळ्या पद्धतीची सिनियरिटी आणि फारच भयंकर ज्याला आपण म्हणू अनुभव एकट्या स्त्रीला येणाऱ्या कुटुंबामधला मांडलेला आहे. मी शेवटी त्याच्यावरती बोलीनच, पण हे असं लिहिण्यासाठी सुद्धा म्हणजे काळीच थरकाप होईल अशा प्रकारचा सगळा अनुभव आहे आणि सत्य अनुभवावर तो आधारित वाटतोय. बऱ्याचशा म्हणजे तुमच्या स्वतःला नसल्या तरी इतरांना आलेले जे अनुभव असतात त्याच्यामधली जी भीषणता आहे. आणि थोडंसं मला असं वाटतं की समाजातल्या काही घटकांमध्ये ही एकल बायकांशी असणारी हिंस्रता ही अधिक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं शेवटी मी बोलते, पण वाचत असताना फार अस्वस्थ वाटलं. आणि दोघांचे जे सिनियरिटी आहे नाव तुम्ही इतकं हृदयस्पर्शी दिलेलं आहे. खूपच वस्तुनिष्ठ अशी कथा आहे.
आणि निलमताई, तुम्ही तर अशा कितीतरी एकल महिलांना भेटलेल्या आहात, त्या तळागाळात जाऊन तुम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला अनेक अशा मुली, महिला दिसल्या असतील की ज्यांच्यामध्ये हा सगळा अनुभव त्यांच्याकडे होता. त्यामुळे अगदी मुळापासून जाऊन नीताताई तुम्ही हा जो अनुभव लिहिलाय तो म्हणजे त्याची कथा वेगळं रूप घेऊन आमच्या समोर आली. असेच काही वेगळे अनुभव पुन्हा एकदा कवितेतनं मांडण्यासाठी कॅप्टन, तुमच्या पुढच्या कविता आम्हाला ऐकायला आवडतील. माझी पुढची कविता आहे जहाज बुडता बुडता. हा खरं तर काही कवितांच्या मुळं ही तुमच्या एखाद्या अनुभवात असतात. तसा हा एक 35 वर्षांपूर्वी 1990 सालच्या मला वाटतं जानेवारीमध्ये ही या परिस्थितीतून मी गेलो होतो की जिथे आमच्या जहाजाला जवळजवळ जलसमाधी मिळत होती, निश्चित झालं होतं. आणि त्या प्रसंगातून शेवटपर्यंत लढत आम्ही राहिलो, मदत येईपर्यंत. आणि मग आम्हाला मदत मिळाली आणि आम्ही आमचे प्राण वाचू शकले. त्या काळात अर्थात तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे बऱ्याचदा चक्रीवादळ जी होती ती अतिशय घातक ठरायची जहाजांना. आपल्याकडे जसा जून जुलैमध्ये मान्सून, साऊथ वेस्ट मान्सून असतो, तसा तिथल्या हिवाळ्यामध्ये नॉर्थ अटलांटिक मध्ये अशी प्रचंड वादळ असायची. आणि तेव्हा तिथल्या तंत्रज्ञानाच्या अभावामुळे आम्ही बऱ्याचदा अशा वादळांमध्ये सापडायचो. जहाज बुडता बुडता. कप्तानाचा निरोप आला, जहाज बुडता बुडता. कप्तानाचा निरोप आला, जहाज बुडता बुडता. लढायचे बस असे म्हणाला, जहाज बुडता बुडता. शिरू लागता भेगे मधुनी बोटीमध्ये पाणी. धीर मनाचा बुडू लागला, जहाज बुडता बुडता. जहाज झाले पर्ण सुकेसे, पर्वत बनला दर्या. रौद्र रूपाने उभा ठाकला, जहाज बुडता बुडता. आणि मग काय दिसायला लागलं डोळ्यासमोर? दिसू लागले अंगण बाबा, आई दिसली तीही. दिसू लागले अंगण बाबा, आई दिसली तीही. आठवणींना धुमार फुटला, जहाज बुडता बुडता. दर्याचे ते तुफान माझ्या शिरले उरात जेव्हा. जिद्दीवरचा बांधच तुटला, जहाज बुडता बुडता. आणि मग काय आठवलं? कोंढाण्याचा सिंह स्मरला, खिंडीतलान बाजी. बुडवत गेलो मग मरणाला, जहाज बुडता बुडता. कोस्टगार्डची विमान मदतीला आली होती. क्षितिजावरती संकट मोचक विमान दिसले आम्हा. पुष्पक आले जणू तुक्याला, जहाज बुडता बुडता. ध्यानामधला बुद्ध जाहला, सिंधू अखेर जेव्हा. समुद्र शांत झाला होता सकाळपर्यंत. ध्यानामधला बुद्ध जाहला, सिंधू अखेर जेव्हा. लढणे जगणे बंद उमजला, जहाज बुडता बुडता. विजयी नाविक ईर्षा ऊर्जा, हरले तुफान दर्या. अखेर तो विश्वासच तरला, जहाज बुडता बुडता. तेव्हा ही बघ रुजला मतला. हाडाचा कवी असल्यामुळे असेल. तेव्हा ही बघ रुजला मतला, मनात अलगद माझ्या. आणि लिहिले उरल्या गजलेला मी, जहाज बुडता बुडता. या सगळ्यातून काय शिकलो? संपत नाही युद्ध कधीही, विराम जोवर नाही. संपत नाही युद्ध कधीही, विराम जोवर नाही. आणि विराम नसतो कळले मजला, जहाज बुडता बुडता. जहाज बुडता बुडता. पुढची माझी कविता आहे युद्धानंतरची सकाळ. युद्धजन्य परिस्थिती आपण आता आजूबाजूला पाहतोय. आणि नरसंहार झाल्यानंतर सीमेवरती काय वातावरण असतं याचा घेतलेला वेध. साने गुरुजींनी आपल्याला माणसावर प्रेम करायला शिकवलं. आणि त्यातून मला वाटतं ही कविता
मी लिहिली आहे. कवितेचं शीर्षक आहे युद्धानंतरची सकाळ. झुंजू मुंजू तसंच झालंय सीमेवर आज, आणि सूर्यही उगवलाय पूर्वेलाच कालसारखा. तांबडा प्रकाश उधळत दोन्ही देशांवर अगदी सारखाच. सीमेच्या दोन्ही बाजूची बर्फाच्छादित हिमशिखरं लकाकली न्हावून निघताना त्या वैश्विक प्रकाशात, अगदी बिंब प्रतिबिंब जणू. ज्या काल्पनिक रेषेवरून काही तासांपूर्वीच एवढा नरसंहार झाला, ती सीमारेषा ओलांडल्याची जराही तमा न बाळगता नदीही वाहतेय तशीच खळाळत या देशातून त्या देशात, व्हिसाच नाही तर पासपोर्ट शिवाय. हो, तिचा रंग मात्र किंचित अधिक लाल दिसतोय आज. थंडगार पहाट वारा सुद्धा कसा विनासायास वाहतोय ना या देशातून त्या देशात, लाईन ऑफ कंट्रोलची दखलही न घेता. आणि तारेच्या पलीकडे तो शत्रू सैनिक बघा, आपली AK-47 रायफल सांभाळतोय आणि त्याच्या मातृभूमीची धूळ कपाळावर लावतोय. त्याच्या लक्षातही नाही आलंय की त्याने त्याच्या मातृभूमीची म्हणून कपाळावर लावलेली धूळ आताच सीमेपलीकडून आलेल्या वाऱ्याच्या झुळकेनं आणलीये, त्याने शत्रू मानलेल्या देशातून. तसे पक्षीही किलबिलतायत आज बरं का, पण कालचा जोश नाहीये त्यांच्या किलबिलण्यात. विचारू का त्यांना ओरडून, हाऊ इज द जोश? पण नको, जाऊ देत. कदाचित तेही आज भयभीत होऊन आपापसात कुजबुजत चर्चा करत असावेत की ही कलेवर अशी का इतस्त विखुरली आहेत याची. त्यांनाही प्रश्न पडलेत केविलवाणे, कालच्या भयाण काळरात्री झालेले कांठळ्या बसवणारे स्फोटांचे आवाज नक्की कशासाठी होते? एकमेकांची घरटी का बरं उद्ध्वस्त केली असावी त्यांनी, आणि त्यांच्या पिल्लांचं काय बरं झालं असेल, वगैरे वगैरे. पक्ष्यांच्या एका थव्याने दुसऱ्या थव्यावर कधी असा प्राणघातक आणि विध्वंसक हल्ला केल्याचं त्यांच्या ऐकिवात नाही, त्यांच्या ऐकिवात नाही. माझी तिसरी कविता या आवर्तनातली. कवी आणि कविता यांच्यातलं नातं मला समजलेलं मी मांडायचा प्रयत्न केला आहे. कवितेचं शीर्षक आहे कवी आणि कविता. कवी म्हणे द्रष्टा असतो, कवी असतो त्राता. शब्द व्यातो अग्नी भोगत, दान शूर दाता. लढताना स्वतःशीच कवी असतो एकटा. एकांताच्या विस्तवातला निखारा तो पेटता. अभिव्यक्ती पोचते त्याच्या आशयाचा गर्भ. माणूस त्याची जात आणि माणुसकी हाच धर्म. वरून शांत संवेदनांचा समुद्र तो खोल. किनाऱ्यावर सृजनाच्या भावनांची ओल. काव्य जन्म घेताना कवी व्याकुळ माय. काव्य जन्म घेताना कवी व्याकुळ माय. भावनांच्या दुधावरची कविता ही साय. कवी जेव्हा घालतो ना काळजाला हात, आसवांची पापण्यांवर निर्विवाद मात. असह्य दुःखावरची कवी गार फुंकर. शब्द जेव्हा पेटवतो कवी क्रुद्ध शंकर. कवी असतो साबडा, कवी वेडा भाबडा. भावनांच्या सरीत बाळ निरागस नागडा. कवी म्हणजे विशुद्ध जाणीवांशी इमान.
कल्पनांच्या पल्याड नेतो अंतराळात यान. उगाच नाही कवितेत प्रतिभेची चुणूक, अनुभवतो शारदेच्या तो पदराची झुळूक. पाप पुण्य नैतिकतेतला कवी नसतो तज्ञ, पण सत्य प्रेम मांगल्याचा निर्मोहितो यज्ञ. कवीच्या शब्दात म्हणून सत्वाचं बळ, काळाच्या पाठीवर तो झोमणारा वळ. कवी म्हणजे स्वत्वाचा निरंतर शोध, देत जातो गहन ब्रह्मतत्वाचा बोध. होताना स्वतःच्याच मनाचा तो आरसा, दाखवतो संत ज्ञानू तुकोबांचा वारसा. जातो निघून कवी इथून रसिक मन चोरून, जातो निघून कवी इथून रसिक मन चोरून. ओळी हळव्या कवितांच्या काळजांवर कोरून, वेदनांच्या पिसाऱ्याचा कवी होतो मोर. कविता हा तीर, कवी ताणलेला दोर. कवी सोसतो भूतकाळ भविष्याला पाहून, दुःखालाही बिलगतो स्थितप्रज्ञ राहून. कवीची जखम मात्र भळभळत राहते, तिच्यातून अव्याहत कविताच वाहते. तिच्यातून अव्याहत कविताच वाहते. वा वा, खरोखर तिच्यातून अव्याहत कविताच वाहते, तशी तुमच्यातून अव्याहत कविता वाहते. त्यामुळे मुळातनं निळाईची गाथ समुद्रायन हे एकदा मुळातनं वाचावं असं निश्चित वाटतंय. आणि तो सगळा जो अनुभव आता अगदी प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही मांडलात, पण तो तुमच्या वेगवेगळ्या कवितातनं आणि लेखनातनं आलाय. अर्थात म्हणून सागरी लेखक 2022 हा जो सन्मान तुम्हाला मिळाला तो निश्चित त्याच विषयातनं पुढे आलेला आहे. नीलमताई, आज 2 वेगळे अनुभव आपल्याला मिळालेत, काय सांगाल? नीता गद्रेंचं लिखाण वाचत असताना मला विभावरी शिरूरकरांच्या लिखाणाची आठवण आली. म्हणजे बाळूताई खरे, कृष्ण, विभावरी शिरूरकर ही एकच नावं, पण स्त्रीचं दुःख मांडणं किंवा स्त्रीचा प्रश्न मांडणं म्हणजे तो मांडत असताना कुणाला तरी प्रश्न विचारण्यापेक्षा वस्तुनिष्ठपणाने अनुभव मांडण्याची फार जबरदस्त ताकद नीता गद्रे यांच्या लिखाणामध्ये आहे, लेखणीमध्ये आहे. दुसरं म्हणजे त्याच्यावरती त्या काही वेगळ्या पद्धतीची भाष्य करत नाहीत, जे आहे तशा पद्धतीने त्या मांडतायत. हे एक फार त्या अनुभवांचं सामर्थ्य आहे, कारण आपल्या आसपास शेकडो अनुभव घडत असतात. मग त्यातला कुठला अनुभव लेखक म्हणून आपण घ्यायचा आणि तो कुठे थांबायचा मांडत असताना, याच्यामधून स्वतःमध्ये झालेला बदल असेल, मग जो त्यांनी आईमध्ये मांडलेला आहे. आणि एक आपल्याकडे म्हण आहे की आई कधी कुमाता नसते, परंतु कुमाता काय काय असतात हे देखील आपल्याला दिसतं. आणि म्हणून तिला कुमाता म्हणायचं का परिस्थितीची बळी म्हणायचं याच्याबद्दलचा निर्णय परत त्या वाचकांवरती सोडतात. या दृष्टिकोनातून आम्ही तर जे काम करतो तर बऱ्याच वेळेला जे भाषणातून होणार नाही किंवा फक्त एका कार्यक्रमातून होणार नाही अशी कृती लिखाणातून होते. आणि तसं सामर्थ्य नीता गद्रे यांच्या लिखाणामध्ये आहे. त्या दृष्टीने आई जी कथा आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला जेव्हा रस्त्यातून जात असताना कळायला दिसतं की छोटं मूल 7-8 वर्षाची मुलगी कपडे धुत असते आणि आई जाऊन कारण नसताना एक दांडकं तिला मारते. म्हणजे आपल्याला कळेना असंच होतं की सगळ्या जगाचा राग ती या मुलीवर का काढते आणि आपण तिला काही बोलायच्या आतमध्येच ती परत शिव्या देत गेलेली असते. सगळ्या जगावरचा राग तिने मुलांवर आणि विशेषतः मुलींवरती काढलेला दिसतो आपल्याला. आणि कपडे सुद्धा धुताना असं दिसतं काही वेळेला, आता तर मध्यम वर्गात वॉशिंग मशीन आली आहेत, पण कपडे धुताना बायका ज्या पद्धतीने तो धोटा आपटत असतात कपड्यावर, तर तो पाहिला तर सगळ्या जगाचा राग त्या धोट्यांवर आणि कपड्यांवर त्यांचा निघत असतो हे देखील आपल्याला दिसतं. आणि या प्रकारचं स्त्रीवादी किंवा स्त्री अनुभव किंवा स्त्रीच्या प्रश्नांशी नातं जोडलेलं, नाळ जोडलेलं लिखाण नीता गद्रे यांनी केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने ही आई ही कथा जी आहे ती मला खूप एक वेगळ्या प्रकारचं प्रश्न लोकांच्या समोर मांडेल अशा प्रकारची दिसली. आजच माझ्याकडे पोलीस डिपार्टमेंटनी एक झोपलेली मुलगी विटी स्टेशनवरून आईने डोळे उघडले आणि सापडली नाही आणि 6 महिन्यांनी मग उत्तर प्रदेशमधून ती आई शब्द वापरत होती.
तेव्हा एका माणसाला, मराठी कळणाऱ्या लक्षात आलं की मराठी मुलगी असावी आणि पोलिसांनी तिला परत आणून दिलेली आहे. या प्रकारची उदाहरणं जेव्हा दिसतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये झालेली घालमेल खूप चांगली, म्हणजे एका अर्थाने ट्रेनिंगसाठी सुद्धा फार ही कथा महत्वाची आहे. दुसरं, सिनियरिटीमध्ये जे तुम्ही लिहिलेलं आहे, मला आता असं वाटतं थोडंसं गेल्या काही वर्षामध्ये बदल झालेला आहे. विशेषतः आमच्याकडे शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबांमधल्या ज्या महिला येतात, त्या तुम्ही जसं वर्णन केलंय 30-40 वर्षापूर्वी स्वतःला सो कॉल्ड सुशिक्षित सुसंस्कृत म्हणणाऱ्या समाजामध्ये सुद्धा विधवांना या प्रकारचा त्रास इतका म्हणजे सर्वदूर सर्वत्र दिसत होता की महात्मा ज्योतिराव फुलेंचं आता 28 तारखेला स्मृती दिन आहे. तर गर्भवती झालेल्या स्त्रियांसाठी त्या पुण्यातल्या पुलावरून जीव द्यायचा, म्हणून त्यांना त्या तिथे आश्रम काढायची त्यांना वेळ आली होती. आणि दुसरं म्हणजे हा जो मी शब्द वापरते, मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही का, हलकटपणा जो त्या दिराच्या मध्ये सगळा दिसतोय वागत असताना, बोलत असताना, त्याच्या त्या झडप घालण्याच्या प्रवृत्तीला सुद्धा पुरुष म्हणून त्याला परवानगी देणारे सुद्धा बायका घरात असायच्या. ही एक फार मोठी स्त्रीत्वाला लागलेला कलंक आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरती पांघरून घालण्याची प्रवृत्ती आणि अनाथ मुलाच्या मागे चिकटणारा एक जे केविलवण आहे, केविलवाणेपण आहे, त्याच्यातून ते बाहेर पडतात. अशा प्रकारच्या खूप कथा आपल्याला ज्या आश्रमांमध्ये आपण महिला भेटतो. आणि आजच्या घडीला बरं का मोठा इश्यू चाललेला आहे लापता लेडीजच्या संदर्भातला, म्हणजे स्त्रिया मोठमोठ्या वयाने असणाऱ्या निघून जात आहेत घरातून, छोट्या मुली निघून जात आहेत आणि परत त्यांना घरी यायचं नाहीये, अशा सुद्धा त्याच्यात आहेत. काही ज्या पळवल्या गेलेल्या आहेत, त्या दिशाभूल झालेली आहे, फूस लावलेली आहे, त्यांना पोलीस परत आणतात. पण काही जणी म्हणतात की आम्हाला परत जायचं नाहीये. याला कारण असं आहे की जी हिंसा त्यांच्या वाट्याला येते किंवा जो त्यांचं अस्तित्व, शारीरिक अस्तित्व पुरतं फक्त त्यांना वापरलं जातं, ते त्यांना नको आहे. आणि म्हणून मुली सुद्धा काही वेळेला म्हणतात की नाही मला आई वडिलांकडे जायचं. आणि मी उलट लोकांना म्हणते की तुम्ही पोलिसांना जरूर प्रश्न विचारा, पण आपण आपल्या कुटुंब संस्थेला विचारलं पाहिजे की एवढ्या स्त्रियांना घराबाहेर निघून जायची शिवाय मार्ग जर का नसेल तर याचा अर्थ म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये संवेदनशीलता आणि सुसंस्कार नाहीयेत, हे त्याचं कारण आहे. पण हे असं बोलणं आपल्याला सुद्धा अनेक जण बोलतो तर ते पटत नाहीत काही वेळेला. आणि म्हणून व्हिक्टिमायझिंग द व्हिक्टिम, तसं घर सोडून जाणाऱ्या बाईलाच प्रत्येक ठिकाणी चुकीचं मानलं जातं, चोरटी मानलं जातं, पळवी मनवलं जातं, बाजार बसवी म्हटलं जातं. या पार्श्वभूमीवरती या मुलाची जी सिनियरिटी आहे ना, ती काही काही क्षणांच्या मध्ये, काही काही घटनांच्या मध्ये जी मुलं शहाणी होतात ना अशी समजूतदारपणामुळे, परिस्थितीमुळे समजूतदारपणे झालेली मुलं जी दिसतात, त्यावेळेला आपण स्वतः ब्रेकडाऊन व्हायचं नाही, रडायचं नाही, हे आम्ही स्वतःला शिकवलेलं असतं. पण तरी सुद्धा काही वेळेला त्या मुलातला अतिसमजूतदारपणा जो आहे तो हृदयाला घर करून जातो. तसं सिनियरिटी मधला मुलगा जो आहे त्याची भावना जी आहे आणि त्यातला मारहाणीचा जो प्रसंग आहे तो तुम्ही एखाद्या चित्रपटात समोर यावा त्याच्यापेक्षाही भीषण असं त्यातली भीषणता आणि क्रौर्य समोर जे तुम्ही मांडलेलं आहे ते खरोखर अगदी सत्य वाटतं. आणि तिथे तो मुलगा गप्प बसतो, त्याच्यामधलं सुद्धा काय जे आहे, म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत वाटतं की त्या मुलांनीच घेतले नसतील पैसे, पण ते आईने घेतलेले त्याला अंदाज आल्यावरती तो जे वेगळं वागलेलं आहे. आणि नंतरचं कसं आहे माहितीये, समाज त्या आईचा नंतर सत्कार करतो, त्यांना रणरागिणी म्हणतो, त्यांचं कौतुक करतो, ते प्रिन्सिपल होतात. पण त्या काळामध्ये जो संघर्ष तिला करावा लागतो त्यावेळेला जुने प्रसंग सोडून देण्यासाठी, ते गंगार्पण करण्यासाठी सुद्धा खूप ताकद लागते. आणि ही ताकद मिळवली गेली नाही तर मग स्त्रिया कडवट होतात, त्या अनुभवांबद्दल रागाने बोलतात, कुठेतरी सूड घ्यायचा प्रयत्न करतात. आमच्या अनेक महिला कार्यकर्त्यांची नावं मला आठवत आहेत, मी टोपण नावं अर्थात वापरते. लता आहे, चंद्रा आहे, छाया आहे, की ज्याच्यामध्ये अंध मुलगी, आपली अंध भावाशी आलेली बायको, त्याला दिसत नाही म्हणून त्याच्यासमोर तिचा छेडछाड करणारा घरातला दीर, किंवा विधवा झाली आहेस तर तू अजून कुठे म्हातारी झाली आहेस, तू तरुणच आहेस, आम्हाला काय तरुण आहेस म्हणून तू घरात चालशील, असं म्हणणारा त्याचा दीर. या आता 8-10 वर्षापूर्वी घडलेल्या घटना आमच्याकडे सातत्याने येत असतात. आणि मला असं वाटतं की या हृदयचे त्या हृदयी, तसं या स्त्रियांचे अनुभव जोडून घेण्याचं सामर्थ्य तुमच्या लिखाणामध्ये आहे. नीता गद्रे, मी तुमचं मनापासून आभार किंवा अभिनंदन मानणार नाही, पण मी जरूर असं सांगेन की हे वाङ्मय जे आहे त्यांनी मराठी साहित्यामध्ये जे अनुभव समोर आले नसतील ते मांडण्याचं तुम्ही फार मोठं योगदान साहित्यात केलेलं आहे. आणि साहित्य रंगामध्ये तुमचा आज अनुभव, आज अशी वीज नाही म्हणून जर का राहिला असता तर खरोखर मला असं वाटतं की अंधारातच आपण अर्धाच प्रकाश पाहिला असता श्री यांचा, वैभवजींचा. परंतु तुमचा मात्र अर्ध स्त्रियांचा आकाश पेलणारा उजेड जो आहे तो आपल्याला दिसला नसता. म्हणून मी तुमचं खूप ऋणी आहे तुमच्या सगळ्या अनुभवाबद्दल आणि लिखाणांबद्दल. वैभवजी, तुमचं साहित्य जे आहे ते साहित्य
सगळं मला असं वाटतं की मंगेश पाडगावकरांचा खूप प्रभाव जाणवतो त्याच्यामध्ये. पाडगावकरांची आठवण येते, तुम्ही म्हणताना सुद्धा त्यांची आठवण येते. काही वेळेला आवाजामधलं त्याच्यासाठी असणारे चढ उतार असतील किंवा त्या शब्दांवरचा जोर असेल किंवा त्याचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने कुठे आपण कशा पद्धतीने ते मांडायचं याच्याबद्दलचं एक मनस्वीपण असेल. या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या साही कविता ज्या आहेत त्या अतिशय प्रभावी आहेतच, पण कविता हा तीर आणि कवी हा ताणलेला दोर हे जे तुम्ही म्हणता हे खरं आहे की ज्याच्यामधून तुम्ही ह्या सगळे अनुभव मांडलेले आहेत. तुम्ही ज्या 6 कविता निवडल्या आहेत त्या 6 कवितांच्या पैकी जहाज बुडता बुडता, युद्धानंतरची सकाळ आणि बेट या 3 कविता तुम्हाला जे अनुभव आले विशिष्ट असे ते अनुभवाधिष्ठित आहेत. आणि त्यामध्ये हे जो अनुभव आहे बेटाच्या संदर्भातली मनात येणारी भावना ज्वालामुखीच्या मधून असेल, खूप मोठं रूपक आहे त्याच्यामध्ये जे आहे. आणि ते रूपकाचा आपण विचार करायला लागलो तर युद्धानंतरच्या सकाळमध्ये तुम्ही म्हणता की पक्षी असे कधी नाही दिसत एकमेकावरती हल्ले करताना असं आपण म्हणतो, पण मला असं वाटतं काही पक्षी एकमेकावरती हल्ले करतात, परंतु आता असे तुम्ही त्याच्यात पण म्हटलेलं आहे की धूळ जी आली ती परदेशातली असेल पण तो त्याच्या परिस्थितीने बांधला गेलेला आहे. जसे त्या त्या देशातले बॉर्डरचे लोक परिस्थितीने बांधले गेलेले असतात सीमेवरचे, तशाच प्रकारची एक अपरिहार्यता असते. त्याचं तुम्ही फार प्रभावी वर्णन केलेलं आहे. आणि जहाज बुडता बुडता, आता कसं आहे जहाज बुडता बुडता हे राजकारणामध्ये पण आम्हाला खूप वेळेला अनुभव येतो. आता सगळ्यांना वाटत असतं की जहाज बुडणार आहे, पण ते जहाज बुडता बुडता आम्ही अशा वेळेला काय आपलं ताकद असते तर लोकांची शक्ती, लोक आपल्याला पाठिंबा देतील त्या दृष्टीने प्रयत्न करत राहणं, त्या दृष्टीने हातात जोर असेल तोपर्यंत हातपाय मारत राहणं की जेणेकरून आपण बुडू नये असं बुडणाऱ्या माणसाचं होतं. पण तुमच्या ह्याच्यात मला फार आवडलं वाक्य की त्याच्यासाठी एक विमान येतं त्याला जहाजाच्या मध्ये आणि मग तुम्ही म्हणता संपत नाही युद्ध कधी विराम जोवर नाही, विराम नसते कळले मजला जहाज बुडता बुडता. आणि म्हणून लाईफ हॅज टू मूव्ह ऑन. तिथेच आपण म्हणालो की आता झालं आमचं संपलं, आता आमचे हातपाय गळाले, असं न होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणता मी कवी आहे त्याच्यात सुद्धा ही खरं कवीची तुमच्या कवितेमधून झाली आहे. त्या दृष्टिकोनातून खूप सुंदर या कविता आहेत. आणि कोण लागतो रे तो तुमचा, तर त्याच्यात तर मला असं वाटतं देशभक्तीचा जो पूर येतो एखाद्या दुर्दैवाने जवानाचं हे होतं निधन होतं, तो शहीद होतो त्यावेळेला, आणि त्याच्यानंतर त्याच कुटुंबाबद्दल लोक अगदी निर्विकार आणि काही त्यांना वाटत नाही. त्याच्या जवळपास असले तरी आम्ही सैनिक कल्याण बोर्डाचं सुद्धा काही काळ आम्ही बैठका घेतल्या, काम केलं आणि त्याच्यात पाहिलं. त्याच्यामध्ये परत हेच दिसतं की त्या विधवा महिलांना पेन्शनसाठी सुद्धा फेऱ्या मारायला लागतात अनेक ठिकाणी. त्यांच्यासाठीच्या योजनांचा फायदा सामान्य घरातल्या अनेक लोकांना येत नाही. आणि जेव्हा तो सैनिकाचं निधन झालेलं असतं आणि त्या पत्नीचा पण मृत्यू होतो त्यावेळेला इतकं ते दुःखद आहे की त्याचा मृत्यू झालेलाच कळवलेला नसतो नातेवाईकांनी, कारण तिच्या नावाने येणारं पेन्शन बंद होईल म्हणून. म्हणजे इतकं समाजामध्ये एक विकलता, वैफल्य, दुःखीपणा सगळं आणि परिस्थिती सगळ्यामध्ये. काही वेळेला सैनिकांनी पळवलेले पण लोक आहेत काही जण जे आहेत ते. या दृष्टिकोनातून कोण लागतो रे तुमचा हा अतिशय एक वास्तवदर्शी अशा प्रकारची कविता आहे. खूप अंतकरणात गेलेली आहे, पोचलेली आहे. आणि त्याचबरोबर गाण्याच्या संदर्भातली जी कविता आहे ती सुद्धा छान घेतली शेवटी तुम्ही. गाणं बेटा आपल्या अधिक खोल मनात असतं, पण नीट ऐकता आलं की अगदी कणाकणात असतं. काही वेळेला मी म्हणते की असं कार्यक्रम असतात, त्याच्या कार्यक्रमात सुद्धा गाणं असतं, सभांमध्ये पण गाणं दिसतं. काही वेळेला समोरचं चित्र एखादं पोर्ट्रेट असावं तसे श्रोते सगळे ऐकत असतात. तसं गाणं म्हणजे फक्त गाण्यामध्ये नसतं, तर आयुष्याच्या प्रत्येक याच्यात संगीत वेगवेगळ्या प्रकारचं, हवेमध्ये, वाऱ्यामध्ये, समुद्राच्या लाटांमध्ये जे सगळं गाणं असतं ते तुम्ही ऐकता तिथे, कारण तुम्ही शांततेत जसे असता आणि त्यावेळेला तुमचे सर्व प्रकारचं मन, आत्मा, विचार हे सगळे एकत्रितपणे एकाग्रतेने झालेले असतात. ती जी स्पेस मिळते त्यातून जेव्हा शब्द उमटतात तेव्हा त्याचं एक वेगळंच सामर्थ्य असतं. आणि त्याचबरोबर तुम्ही गाणं कशात असतं मध्ये मुलीला समजावून सांगताय आणि या सगळ्यामध्ये कवी आणि कविता मध्ये येतो आपण त्यावेळेला तुमची कवितांच्या मागची स्फूर्ती जी आहे ती पण स्पष्टपणाने दिसून येते, कळते. आणि कवितेने मात्र मला प्रश्न पडतो काही वेळेला वैभवजी की कवीने सगळं सांगावं का कविता माझी कशात येते का नाही सांगू का, थोडं सिक्रेट ठेवावं काही काळ आणि एक एक कविता
आविष्कार होतील त्यावेळेला, आणि तुमचं तर इतकं मोठं आहे म्हणजे दीपस्तंभावर गेलं की काय वाटत असेल कविता, जाताना दीपस्तंभ जाताना रस्त्यात दिसतात तेव्हा काय वाटत असेल. तुम्ही वादळांचा उल्लेख केला, त्यावेळेला वादळाच्या मध्ये स्वतःचं संरक्षण करण्याबरोबर इतरांची जी काही लोकांची परिस्थिती झालेली असते त्यांना धीर देण्यासारख्या गोष्टी असतात. आणि या पार्श्वभूमीवरती अतिशय मी असं म्हणेन कलात्मकता, अर्थपूर्णता, सर्जनशीलता असे असणारे आपण कवी आहात. आणि तुमच्या साहित्याला मी मनापासून शुभेच्छा देते. आणि मला तर असं वाटतं की साहित्य जसं अथांग आहे तसं तुमची प्रतिभा जी आहे ती सुद्धा अथांग आहे, कारण तुम्ही विषयच असा निवडलाय की तो न संपणारा अथांग आहे. तुम्ही क्षितिजापर्यंत गेलं तरी पुढे जाता येईल असे विषय आहेत तुमच्या आसपास सगळे जे आहे ते. आणि त्यामुळे तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, त्यामुळे नीता गद्रे आणि कॅप्टन वैभव दळवी यांच्यासारखे 2 लेखक लेखिकांना मी शुभेच्छा तर देतेच, पण त्याचबरोबर तुमची पुस्तकं कुठे मिळतील हे शेवटी सांगण्याच्यासाठी मी आपल्याला विनंती करते, जेणेकरून प्रेक्षकांना, वाचकांना, रसिकांना तुमच्यापर्यंत पोचता येईल. कामं आपल्या नावाप्रमाणे साहित्य वैभव तुम्ही आहात असं मला या ठिकाणी तुम्हाला पदवी द्यावीशी वाटते. खूप खूप अभिनंदन. वा वा, खरंच आहे. म्हणजे नीलमताई तुम्ही अथांग म्हणालात तर त्यावरनं एक अचूक योग असा आहे की त्यांच्या अनुभवातली अथांगता तर आहेच, नीताताईंच्या कथासंग्रहाचं नावही अथांग आहे, त्यामुळे मला वाटतं ते अनुभव दोघांचेही अथांग आहेत. नीताताई तुमची पुस्तकं कुठे मिळतील त्याबद्दल आम्हाला सांगा ना, कोणती कोणती पुस्तकं? माझी मुख्यतः पुस्तकं उत्कर्ष प्रकाशनमध्ये मिळतील. एका श्वासाचे अंतर या माझ्या आजारावरच्या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि 4थीही आता निघण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर त्यांनीच माझी 4 पुस्तकं काढलेली आहेत उत्कर्ष प्रकाशननी, SV जोशींनी. आणि बाकी 3 पुस्तकं आहेत ती अनुवाद आहेत आणि ती मेहता पब्लिशिंग हाऊसनी पुणे यांनी प्रकाशित केली. ती त्यांच्या अप्पा बळवंत चौकात कुठेही मिळू शकतील. आणि बाकीची जी आहेत ना अथांग आउट ऑफ प्रिंट आहे. देऊळ मिळू शकेल चंद्रकला प्रकाशनमध्ये पुण्यात. आणि आजारपणावरच्या पुस्तकाचं नाव काय नीताताई? आजारपणाच्या अंतर, एका श्वासाचा अंतर. मला GB सिंड्रोम नावाचा आजार झाला होता आणि त्याचं सगळं वर्णन मी त्याच्यात केलेलं आहे. आणि सांगायला आनंद होतो की त्याचा इंग्रजी अनुवाद सुद्धा होतोय आणि तोही मेहता प्रकाशित करतात. वा वा, मी आभार मानते. त्यांनी मला योग्य समजलं या मंचावर, साहित्य मंचावर यायला, साहित्य रंगाच्या. म्हणून मी त्या, आणि मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो. त्या अगदी राजकारणात तळपतायत आणि खरोखरच खूप चांगलं काम करतात. नाही, दुसरं उत्तर आम्ही तो जेव्हा वाचला ना त्याच्यानंतर माझे काही वर्षांनी माझे मेवणे आजारी होते खूप, त्याच्यानंतर माझी आई गेली मध्ये. तर मला त्या नीताताईंच्या पुस्तकातला एक तो अनुभव असा इतका हृदयस्पर्शी आहे की मी कित्येक वेळा रडले त्या अनुभव आठवून. त्याच्यामध्ये बेहोश होत्या त्या, त्यांना असं वाटत होतं त्यांना ऐकू येत नव्हतं, पण प्रत्यक्षात त्यांना सगळं ऐकू येत होतं आणि ऐकू आलं नाही तरी त्या बोलू शकत नव्हत्या. आणि मुलाचा स्पर्श झाला की त्यांना फक्त मुलाचा स्पर्श कळायचा. आणि त्या पुस्तकाच्या लेखामुळे ना मी जेव्हा जेव्हा आई आजारी पडली किंवा बाबा आजारी पडले किंवा असं आजारी माणसाला भेटले की त्यांना स्पर्श करते. लोक म्हणतात त्यांना भेटू नका, पण मी त्यांना स्पर्श करते आणि तो स्पर्श केल्यावर खूप त्यांचं हिलिंग होतं त्या सगळ्यामध्ये. आणि ते म्हणतात ना हू हू असं, म्हणजे व्यक्त करतात स्वतःला. खूप पुस्तक आहे तुमचं. पहा नीताताई, नीलमताई तुमच्या वाचक निघाल्या. तुम्ही भेटलात आणि इतकं सुंदर तुमच्याशी संवाद झाला. खूप छान. आणखीन एक सांगते मी, माझे युट्यूबवर देखील कथा प्रकाशित होत आहेत. अगदी 50,000च्या वर सबस्क्रायबर्स असलेले युट्यूबर सुद्धा माझ्या कथा वाचतायत. मुग्धा गोडबोले वाचते. आणि माझा स्वतःचा एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यात मी शॉर्ट फिल्म्स करते आणि तारोळ्या वगैरे असं आम्ही देतो, त्याच्यात कथा देते मी माझ्या. खूप छान. हा एक वेगळा योग खरं तर जुळून आला. कॅप्टन, तुमच्या पुस्तकांबद्दल आम्हाला सांगा. माझं पहिलं पुस्तक हे समुद्रायन म्हणून आहे.
हे मी स्वतः प्रकाशित केलं होतं आणि उद्देश मागचा असा होता की बऱ्याचदा महाराष्ट्रातल्या मुलांना मर्चंट नेव्ही या क्षेत्रामध्ये ती फॅक्ट्स काय आहेत या माहिती नसतात. बऱ्याचदा चुकीचं मार्गदर्शन किंवा चुकीच्या कल्पना घेऊन इथे मुलं येतात आणि निराशही होतात. कधी कधी फक्त ग्लॅमर वाटतं. तर हे जे पुस्तक आहे समुद्रायन, हे बेसिकली 2 पार्ट मध्ये. पहिला पार्ट ही मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी जी पत्र लिहिली, मी आज बोटीवर काय शिकतोय, आज काय पाहिलं, आज कुठच्या बंदरात गेलो, आणि माझं पहिलं जे प्रस्थान होतं ते सलग जवळजवळ 1.5 वर्ष मी 3 पृथ्वी प्रदक्षिणा केल्या आणि माझं परत मायदेशी येणं ते 18 महिन्यांनी झालं, जेव्हा माझं जहाज बुडत होतं. त्यावेळेला मी घरी आलो. तर ती सगळी पत्र, ती सगळी हुरहुर आणि माझं तिथलं आयुष्य हे सगळं त्या पत्रांमध्ये आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे हा माझा मित्र आणि माझे आई वडील यांनी मला तुला तिथे कसं राहायचंय ह्याचं केलेलं मार्गदर्शन आहे. आणि हे पुस्तक 2015 साली डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांच्या हस्ते प्रकाशित झालं आणि भारताचे नाविक सल्लागार कॅप्टन SS नाफडे यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली. याचंच इंग्रजी भाषांतर नंतर केलं गेलं शिपिंग युनियन्स कडून की जे इतर भाषांमध्ये पण जावं, हा त्यामागचा उद्देश. या दोन्ही पुस्तकांच्या खूप कमी प्रती आता उरलेल्या आहेत, ज्या माझ्याकडेच आहेत, कारण हे मीच प्रकाशित केलं होतं. तेव्हा माझ्या ईमेलवर जर कोणी पाठवलं तर मी त्यातल्या काही प्रती, कारण दुसऱ्या आता त्याचं हे आवृत्ती येते दोन्ही पुस्तकांची, लवकरच येईल. पण माझ्या ईमेलवर संपर्क साधून ही पुस्तकं मिळवता येईल. माझा ईमेल आहे vbd7970@gmail.com. कॅप्शन मध्ये पण मेल आयडी देते, म्हणजे लोकांना चालेल. त्यानंतर माझं पुढचं पुस्तक जे आहे, हा मी चित्रकार विजयराज बोधनकर, संतोष पाठारे आणि रवींद्र भगवते नाटककार, असं आम्ही चौघांनी मिळून हे पुस्तक, ज्याला संपदा जोगळेकर कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली, ते हे पुस्तक #कविता म्हणून या आमच्या चौघांच्या कविता आहेत. आणि आमचं भाग्य की कविवर्य रानकवी नादो महानोर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. आणि त्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काही तास घालवता आले त्यांच्या रानांमध्ये, कविता ऐकता आल्या. हा खरंच माझ्यासाठी खूप भाग्याचा असा अनुभव होता. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण जेव्हा जखडलेलो होतो, ही ग्रंथालीने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, हे त्यांच्याकडे मिळू शकेल. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही एक 8-10 मित्र रोज ह्याच्यावरती भेटायचो, ऑनलाईन भेटायचो, आणि बऱ्याच कला या विषयावरती चर्चा व्हायच्या. आणि कविवर्य अशोक बागवे सर हे त्याचे सगळे मार्गदर्शक होते. आणि आम्ही केवळ गप्पा मारायला रोज भेटायचो आणि आदान प्रदान, आपल्या कविता, त्याच्यामध्ये चित्रकार होते, लेखक होते. आणि एके दिवशी अशोक बागवे सरांनी सांगितलं की मित्रांनो, आजपर्यंत आपण गेल्या वर्षभरात जे काही बोललो आहोत ते तुम्हाला सगळ्यांना लिहून काढायचे, एक लेख लिहून. हा आमच्यासाठी बॉम्बच होता त्यांनी फोडलेला. आणि त्यातून या पुस्तकाची निर्मिती झाली, अष्टावधानी कलामीमांसा म्हणून. हे पुस्तक सुद्धा डिंपल प्रकाशनने प्रकाशित केलंय आणि त्यांच्याकडे हे मिळू शकेल. आणि निळाईची गाज हा माझा कविता संग्रह जो प्रकाशित झालेला आहे, ज्याच्यामध्ये आज मी सादर केलेल्या काही कविता याच्यामध्ये आहेत. आणि हा कविता संग्रह सुद्धा डिंपल प्रकाशनने प्रकाशित केलेला आहे, त्यांच्याकडे हा मिळू शकेल. बरोबर. म्हणजे ही सगळी पुस्तकं त्या प्रकाशकांकडे असतील, त्यांच्या वेबसाईटवर आपल्याला कळेलच. आणि तुम्हाला तसं जे पुस्तक आहे ते तुमच्याकडे मिळेल. पण खरोखरच हा निळाईची गाज आणि या सगळ्या गोष्टी ऐकत असताना समुद्रात आणि निसर्गात, म्हणजे निसर्गाकडनं कितीतरी गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या असतात. आणि आपल्या अनुभवाची शिदोरी जितकी मोठी होत जाते तितकं आपलं अनुभव कथन आणि त्याचा आविष्कार जो आहे तो लेखनातनं जाणवतो. तुमच्या दोघांच्याही लिखाणातनं तो जाणवला. त्यामुळे आज तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल अगदी मनापासून तुमच्या दोघांचेही आभार. आणि अर्थात पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 लेखकांसह. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.